की 12 मेला शिवाजी राजांना मारा असं म्हणणारे हे सगळे लोक मारवाडचा राजा सोडला तर औरंगजेबाच्या बहिणी सकट शिवाजी राजांना मारू नका असं म्हणत ते त्यांचे मित्र झालेले आहेत, अनुकूल झालेले आहेत. 2-3 आठवड्यात औरंगजेबाची बहीण शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागली. काय घडलं असं नेमकं? जे स्फूर्तीस्थान होतं त्या अहोमच्या जनरल्सचं ते स्फूर्तीस्थान शिवाजी महाराज होतं म्हटलं. हे तुम्हाला कल्पना नसेल. नंतर त्याला एक कागद दिला वाच म्हणून, अंधार पडलेला होता, तो म्हणाला दिसत नाही आहे म्हणून मशाल आणली लोकांनी आणि त्याची दाढीच जाळली मुद्दामून. असा बराच त्रास दिला त्या औरंगजेबाच्या वकिलाला. शेवटी त्याने एक पत्र दिलं. नगरचा चुहा शिवाजी तो तुमच्या ताब्यात असताना त्याला पकडून ठेवलं, तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही म्हणे आलमगीर. तुम्ही फार फार तर पिदरगीर आहात, म्हणजे बापाला पकडून ठेवणारे आहात, आलम दुनियाला पकडून ठेवणारे नाही आहात, असं इराणच्या बादशाहांनी औरंगजेबाला लिहिलं. गंमत म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्याच्यात. तुम्ही बघा मी काय काय सांगतोय आता ते. त्याला गुन्हा हा बलात्कार नव्हता. मूळ शब्द बदामल असा आहे आणि बदामल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो. बलात्कार आणि व्यभिचार या 2 शब्दांच्या अर्थात फरक आहे. पण तो व्यभिचार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता आणि तो गुन्हा शाबित झाला. गुन्हा शाबित झाल्यावर तात्काळ शिक्षा महाराजांनी शिक्षा दिलेली आहे. मला एक सांगा, एक 16 वर्षाचा तरुण मुलगा हातपाय तोडायची शिक्षा देतो एका माणसाला आणि ती ताबडतोब अंमलात आणतायत, हे सामान्य कृत्य नाही आहे. तुर्क कपट बलानी या देशात आलेले आहेत, त्यांच्यावर माझी तलवार सदैव उगारलेली आहे. तुम्हाला खुमखुमी आले असेल तर तुमच्या तलवारीची पाती या तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून घ्या आणि मनात ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. बघा शिवाजीराजे सांगतायत श्रीकृष्णाचं उदाहरण. श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. मला विजय मिळतो कारण भवानीचं मला सहाय्य आहे, असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली तलवार छत्रसालाला दिली. श्री आदिशक्ती तुळजा भवानी. एक 35 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी आसाममध्ये ब्रह्मपुत्राच्या काठावर उभा होतो. त्या ब्रह्मपुत्र नदीवर बाजूला कामाख्याचं देऊळ आहे. ते देऊळ जिथं आहे तिथं सध्या आसामची राजधानी झालेली आहे. त्या राजधानीचं नाव आहे गुवाहाटी. गुवा म्हणजे सुपारी आणि हाट म्हणजे बाजार. आपल्याकडे हे गुहागर गाव किंवा गोवा हे ते सुपारीवरनं पडलेली नावं आहेत. पण मी तिथं उभा असताना तुरळक गर्दी होती. थोडे तटबंदी मला दिसत होती. एखादा बुरुज आहे, पलीकडे एक छोटी तटबंदी आहे, इथं तटबंदी आहे, पडलेल्या होत्या सगळ्या. आणि मी तिथल्या काही मंडळींना विचारलं की या पात्रात इथे एक लढाई झालेली होती, त्याची कोणाला कल्पना आहे का? तिथले बहुसंख्य लोकांनी मला सांगितलं आम्हाला काही माहिती नाही. एखाद दुसरा माणूस म्हणाला इथं वो असम के जनरल थे लाखित बड़फुकन, उन्होंने मुगलों के खिलाफ कुछ लड़ाई की थी, वो हमने सुना था. मग त्यांना मी ती लढाई समजावून सांगितली.
ते म्हणाले अशी आम्ही कधी ऐकलेलाच नाही प्रकार. म्हटलं याच्या पुढं जाऊन मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ती लढाई लाचित बडफुकन या अहोम राजांच्या सेनापतीनं मुघलांच्या विरुद्ध जिंकली आणि पात्रातली नाविक लढाई होती. आणि त्याचं जे स्फूर्तिस्थान होतं त्या अहोमच्या जनरल्सचं ते स्फूर्तिस्थान शिवाजी महाराज होतं. म्हटलं हे तुम्हाला कल्पना नसेल कदाचित. त्याचं कारण असं आहे की या लाचित बडफुकननी शिवाजी महाराजांशी पत्रव्यवहार केलेला होता. एक पुस्तक आहे लाचित बडफुकन अँड हिज टाइम्स या नावाचं. सूर्यकुमार भुया म्हणून आसाममधले एक इतिहास संशोधक होते, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आपल्याकडे जशा बखरी आहेत तशा त्यांच्याकडे बुरुंजी आहेत. आसाम बुरुंजी म्हणतात, पातशा बुरुंजी म्हणतात. याच्यात शिवाजी महाराजांचे उल्लेख आहेत. मी आसाम सांगतोय हा, जवळपासचं कर्नाटक किंवा मध्य प्रदेश किंवा गुजरात असं सांगत नाही आहे. आसाम. आसामला तिथल्या राजांना स्वर्गदेव म्हणायची पद्धत आहे. त्यांची पूर्वीची राजधानी होती शिवसागर. तर शिवसागरला देवळांनी भरलेला प्रदेश आहे तो. पण तिथल्या एका जनरलला शिवाजी महाराजांच्यापासून चेतना घ्यावी, स्फूर्ती घ्यावी, प्रेरणा घ्यावी आणि मुघलांच्या विरुद्ध लढाई करावी असं का वाटलं. हे आसाममधल्या लोकांनी लिहून ठेवले. मी सांगतोय फक्त तुम्हाला, काय माझी निर्मिती नाही आहे ती, पण याची आपल्याला कल्पना नाही आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं की शिवाजी राजांची कीर्ती कुठपर्यंत पोचलेली होती. एक उदाहरण अजून सांगतो तुम्हाला. औरंगजेबाने स्वतःला एक किताब घेतला होता, आलमगीर असा तो किताब होता. खरं म्हणजे हे जे किताब असतात त्यातला कुणीतरी दुसऱ्याला द्यायचा असतो. म्हणजे मीच बालगंधर्व आहे असं म्हणायचं नसतं कधी. एखादा मुलगा छान गातो म्हणून लोकमान्य टिळकांच्या सारखा एक माणूस म्हणतो वा छान, अरे हा तर बालगंधर्व आहे, आणि मग तो किताब चिकटतो त्यानं. तसं काही न करता औरंगजेबाने स्वतःलाच आलमगीर म्हणजे जगज्जेता, आलम दुनिया गिरफ्त करणारा असा एक किताब घेतला होता. आणि ते काही शिक्क्यात घातला होता, तो औरंगजेबाने शिक्क्यात घातला होता. आणि त्या शिक्क्याचं पत्र घेऊन त्यांनी आपला वकील इराणमध्ये पाठवला. इराणमध्ये जो बादशाह होता त्याचं नाव होतं शाह अब्बास दुसरा. औरंगजेबाचा जो वकील गेला त्याचं नाव होतं तरबियत खान. या शाह अब्बासनी औरंगजेबाच्या त्या वकिलाला खूप त्रास दिला. शाह अब्बास घोड्यावर बसला होता आणि तो त्यांनी त्या वकिलाला औरंगजेबाच्या चालत नेला 5-6 किलोमीटर घोड्याबरोबर. नंतर त्याला एक कागद दिला वाच म्हणून. अंधार पडलेला होता, तो म्हणाला दिसत नाही आहे म्हणून मशाल आणली लोकांनी आणि त्याची दाढीच जाळली मुद्दामून. असा बराच त्रास दिला त्या औरंगजेबाच्या वकिलाला. शेवटी त्याने एक पत्र दिलं. त्या पत्राबरोबर एक वकील इकडं आला त्या इराणच्या बादशाचा, त्याचं नाव बुदाक बेग. आणि त्याने औरंगजेबाला जे पत्र लिहिलंय त्याच्यात तो शाह अब्बास इतका चिडलेला होता, त्याचा राग सगळा व्यक्त झालेला आहे त्या पत्रात. तो शाह अब्बास म्हणाला तुम्ही कसले आलमगीर, तुम्ही किताब घेतलाय स्वतःला आलमगीर, आणि तुम्ही आलमगीर मग आम्ही कोण म्हणाला, आम्ही इराणचे बादशाह आहोत की इथं. पुढे त्याने असं लिहिलंय की तो डोंगरचा चुहा शिवाजी तो तुमच्या ताब्यात असताना त्याला पकडून ठेवलं, तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही म्हणे आलमगीर. तुम्ही फार फार तर पिदरगीर आहात, म्हणजे बापाला पकडून ठेवणारे आहात, आलम दुनियाला पकडून ठेवणारे नाही आहात, असं इराणच्या बादशाहांनी औरंगजेबाला लिहिलं. गंमत म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्याच्यात. तुम्ही बघा मी काय काय सांगतोय आता. ते 100 उदाहरणं देईन मी. एक उदाहरण आहे आता या इराणचं.
शिवाजी महाराजांची कीर्ती ते जिवंत असतानाच कधी पोचलेली होती आणि कुठपर्यंत पोचलेली होती त्याची ही ज्वलंत उदाहरणं आहेत. मी ज्या वेळेला सुरुवातीला पहिल्यांदा एखादा पुरावा हाताशी लागतो ना आणि जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा असं मन उचंबळून येतं आपल्याकडंच. अरे आपल्याला वारसा कुणाचा लाभलेला आहे? इतक्या मोठ्या माणसाचा वारसा आपल्याला लाभला, मग आपले लोक एका ध्वजाखाली एकत्र येऊ का शकत नाहीत? इतिहास परत निर्माण करू का शकत नाही? महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत अधोगतीला कसा निघालेला आहे, तो प्रगतीच्या पथाकडे कसा नेता येईल आपल्याला? कारण आमचा वारसाच एवढा मोठा आहे. एकूण स्थान आरोळ्यांच्या पलीकडे जात नाही. पुढं नुसताच जय जयकार करून काही भागणार नाही, कृती करायला पाहिजे सगळे. शिवाजीराजे 16 वर्षाचे असताना रांझ्याच्या पाटलाला शिक्षा देत आहेत. त्याचं पत्र आमच्याकडे आहे. ते पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात ते पत्र आहे. 1646 सालचं पत्र, महाराजांचा शिक्का आहे त्याच्यावर. त्या पाटलानं केलेला गुन्हा हा बलात्कार नव्हता. मूळ शब्द बदामल असा आहे आणि बदामल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो. बलात्कार आणि व्यभिचार या दोन शब्दांच्या अर्थात फरक आहे. पण तो व्यभिचार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता आणि तो गुन्हा साबित झाला. गुन्हा साबित झाल्यावर तात्काळ शिक्षा आणि एखाद्याने उत्तम काम केलं असेल तर तात्काळ रिवॉर्ड. शिवशाही की छोटीशी पद्धत होती. माझ्या एका मित्राने कविता केली. हल्ली कविताला काही प्रास यमक वगैरे काही नसतं बरं का. असा एक निबंध लिहिल्यासारखं लिहायचं आणि कविता आहे म्हणून सांगायचं. त्यांनी एक लिहिलेली कवितेचा आशय तुम्हाला सांगतो काय. तो आशय असा आहे की म्हणे मी कोर्टात गेलो, तिथे एक 80 वर्षाची म्हातारी पेढे वाटत होती लोकांना. मलाही आणून दिला म्हातारीनं पेढा. म्हणून मी तिला विचारलं की आजी पेढा कशासाठी दिलाय मला? ती म्हणाली मी 16 वर्षाची असताना माझ्यावर बलात्कार झाला, त्या खटल्याचा निकाल आत्ता लागलेला आहे. असं शिवशाहीत चालत नाही, चालत नव्हतं. त्यामुळं हा जो बाबाजी बिन भिकाजी गुजर असं त्याचं नाव आहे त्या पाटलाचं रांझ्याचं, तो मला अनेक कागदपत्रातनं पाहिलेला आहे. मी त्याला महजराला तो बसलेला आहे. मोठा माणूस आहे तो. पाटलाला सामावून घ्यायचं असतं गावाच्या महजरात, त्यामुळे तो आहे तिथं. पण त्यांनी केलेला व्यभिचार हा देखील गुन्हा होता आणि तो साबित झाला म्हणून त्याचे हातपाय तोडून दूर केला. दोन्ही हात दोन्ही पाय तोडले पण तो जिवंत होता. तो एका माणसाच्या चौकटीवर म्हणजे घराच्या समोर आणून त्याला टाकलेला होता. मग तो सोनाजी गेला शिवाजी महाराजांच्याकडे. त्यांनी सांगितलं तुम्ही याला आणून टाकलाय, त्याची पाटीलकी म्हणजे मोगदमी, पूर्वी पाटलाला मोगदम म्हणत असत, ती पाटीलकी माझ्या नावावर करा, याला पोचतो मी म्हणून. असं एक आशयाचं ते पत्र आहे. पण 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी शिक्षा दिलेली आहे. मला एक सांगा, एक 16 वर्षाचा तरुण मुलगा हातपाय तोडायची शिक्षा देतो एका माणसाला आणि ती ताबडतोब अंमलात आणतायत, हे सामान्य कृत्य नाही आहे. त्याला काळीज वाघाचं लागतं एक शिक्षा देण्याच्यासाठी आणि शिक्षा अंमलात आणण्याच्यासाठी. आज तुम्ही जे जाताय 30 वर्ष चालताय, गुरुजींच्या पाठोपाठ चालताय. गुरुजींसारखा एक माणूस आहे तिथं, त्याच्या पाठोपाठ त्यांनी सांगितलं की लोक इकडं तिकडं न बघता तुडवत चाललेत, मुलूक तुडवत चाललेत. कुणाचा मुलूक आहे? आपला मुलूक. आपला देशच मुळात दुर्गांचा आहे. माझं बरंचसं बालपण याच गावात गेलं. हे माझ्या आजोबांचं गाव आहे. इथले घाट माझ्या पूर्वजांनी बांधलेले आहेत, इथली देवळं बांधलेली आहेत. हे इथलं बावधन दिसतंय मला इथं समोर. पलीकडे विराटगड पाहिला मी. यवाईचं नावच विराट नगरी असं आहे. पुढं गेलं की धोम आहे. इथं पांडवगड दिसतोच आपल्याला. थोडं पुढं गेलं की वैराटगड, इथे चंदन आणि वंदन नावाचे 2 किल्ले आहेत. चवणेश्वर आहे. मी त्या चवणेश्वराची रांग आहे डोंगराची, तिथल्या देवळात जाऊन राहिलोय तिथे.
थोडं पुढं गेलं की कमळगड दिसतो, केंजळगड दिसतो, नवरा नवरीचा डोंगर दिसतो, इथनं घाट चालू होतो की पाचगणी दिसते. हा मुलूक इथं रामदास स्वामी स्वतः आलेले आहेत, पांडवगडावर राहिलेले आहेत. शिवाजीराजे अनेक वेळा या वाटेनं गेलेले आहेत. महाबळेश्वरला शिवाजी राजे त्या देवळात जाऊन जमिनीवर झोपल्याचा उल्लेख आहे, खोटं नाही सांगत. शिवकाव्य काढून बघा. संकर्षण सकळकळे नावाच्या एका कवीला बुलढाण्याहून शिवाजी महाराजांनी बोलावला. अंजनगाव सुरगीचा आहे तो. त्याला बोलवला इथं आणि त्यांनी सांगितलं लिही, काव्य कर. त्यांनी शिवकाव्य नावाचं काव्य रचलंय. त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे की शिवाजीराजांनी इथं आपल्या आईची तुळा केली, सुवर्ण तुला केली महाबळेश्वरला. आणि त्यावेळेला शिवाजीराजे जे आलेले होते ते देवळात जमिनीवर झोपलेले होते तिथे. हे त्यांनी लिहिलेलं आहे. मलाही पलंग पाहिजे, तोही छपरी पाहिजे, त्याला सोन्याचे खूर पाहिजे. असला शोक शिवाजी महाराजांनी बाळगलेला नव्हता. त्याचं हे उदाहरण आहे. एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन माणसं काय काय करू शकतात. एक माणूस इतिहास घडवू शकतो. त्याचा वारसा आपल्याकडे आहे. तो वारसा तुमच्यापर्यंत पोचवायचं काम गुरुजी करतात. रामदासांनी या किल्ल्याबद्दल लिहिलंय, दरे दरकुटे झाड खंडी अनेकी, कपाटेकडे विवरे आणि टाकी, वनी पावनी पांडवी वास केला, गिरी देखला दास संतुष्ट झाला. आवडला आम्हाला किल्ला, तर रामदासांनी लिहून ठेवलंय. कपाट म्हणजे गुहा. कपाट म्हणजे आपलं खोलीतलं कपाट नव्हे. आपल्याकडचे कित्येक धनगर मंडळी आजही गुहेला कपाट म्हणतात. तुम्ही धनगरांच्यात जाऊन राहा, ते कपाट कसे असतात ते सांगतात ते. मला सांगायचा मुद्दा एक फार वेगळा आहे. यातला वेगळा अशासाठी आहे की हा दुर्गांचा मुलूक आहे असं मी म्हटलं. दुर्गांच्या मुलखात लढाईची पद्धत वेगळी असते. लढाईची पद्धत कोण ठरवतो माहिती आहे का? लढाईची पद्धत भूगोल ठरवतो. जिओग्राफी डिक्टेक्ट्स स्ट्रॅटेजी असं लिहिलेलं आहे लोकांनी. लढाईची पद्धत, स्ट्रॅटेजी, त्यातल्या खुणा, काय काय करायचं, डावपेच, तंत्र, हा भूगोल शिकवत असतो. आज भारतात प्रकार असा आहे, विंध्याच्या खाली डोंगर रांगा आहेत आणि विंध्याच्या वर जर का आपण गेलो की सगळा सपाट मुलूक आहे. आणि आमच्या फौज कुठं पोचली? 1758 आमच्या फौजा खैबरखंडीत पोचल्या. 1742 बंगालमध्ये पोचल्या. म्हणजे इथली सगळी गनिमी काव्याची लढाईची पद्धत सोडून आपल्या फौजा गेल्या सपाट मैदानावर लढाया मारत मारत गेल्यावर. ही पद्धत मराठ्यांनी दोन्हीकडे वापरली, डावपेच वापरले. मी उत्तर प्रदेशमधल्या कित्येक किल्ल्यांवरनं हिंडलेलो आहे. मी नुसती नावं सांगितली तर नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतील अशी आहेत. गोकुळगड कुणी ऐकलंय? हिंगळाजगड कुणी ऐकलंय? कोईल कुणी ऐकलंय? घोसगड कुणी ऐकलं नसेल? पत्थरगड, वैरागड, टिपागड, पचोरी, सिंगारगड, नरसिंहगड, हे सगळे किल्ले आपण जिंकून घेतलेले होते. एक किल्ला सांगतो म्हणजे कळून येईल काय ताकद आपली निर्माण झालेली होती ती. चित्तोड, गड में गड चित्तौड़गढ़ और बाकी सब गडिया, असा या राजपूतांना आपल्या चित्तोडबद्दल जो अभिमान आहे तो महादजी शिंद्यांनी एका महिन्यात किल्ला जिंकून घेतला. महादजींचं पत्रच आहे की अरे अकबर बादशाह तो चित्तोड घ्यावयास एक वरुस लागले, आम्ही तो भीमसिंहापासून अवघे एका महिन्यात रगडून घेतला म्हणून केलं. ही ताकद आहे, हा विश्वास आहे, हा आत्मविश्वास आहे आणि तो आपल्याला या भूमीनं शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. आज हे दुर्ग आपण हिंडतोय, त्या दुर्गावर गेल्यानंतर दुर्गांची बांधणी कशी असते.
आता विराट बांधणी करायला तर आमच्या तटबंद्या पडल्यात सगळे. इंग्रजांनी तुमच्या वारशावरच घाव घातले. आधी मुघलांनी घातले, मग इंग्रजांनी घातले. खलजींच्या पासून ज्या स्वाऱ्या सुरू झाल्या दक्षिणेत त्या थांबल्याच नाहीत कधी. पण शिवाजीराजांनी जी टक्कर दिली ना, ती टक्कर अनुपमेय आहे. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे एक कारण हृदयात जर का बाळगलं तर आपल्याला क्रांतीचा मार्ग दिसतो म्हणून सांगतो. आपल्याला क्रांती करणारा, भारतवर्षात क्रांती करणारा सगळ्यात आद्य क्रांतिकारक ज्याने 18 चौकांचा पोवाडा पहिल्यांदा लिहिला तो श्रीकृष्ण क्रांतिकारक आहे. की आसुरी वृत्तीचा नाश कसा करायचा. श्रीकृष्णाला एकट्याला शक्य होतं. एक सुदर्शन टाकलं असतं तर कौरवांचा पूर्ण नाश झाला असता, एका क्षणात नाश झाला असता. ते तो करायला निघालाही होता. अर्जुनानं प्रतिज्ञा केली आणि अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही हे पाहिल्याच्या नंतर श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र हातात घेऊन तो म्हणाला, मी आज कौरवांचा नाश केल्याखेरीज राहणार नाही म्हणून. शपथ मोडून त्यांनी चक्र हातात घेतलेलं होतं. पण त्याला शक्य असताना त्यांनी पांडवांच्याकडनं आसुरी वृत्तीचा नाश केला असावा. कौरवांचा निपात झाला, पुढं पांडवही गेले, शेवटी श्रीकृष्णही गेला. तो स्वतःला तो भगवान म्हणत नाहीये, इतर लोक त्याला भगवान म्हणतायत. तो म्हणाला, मी मर्त्य आहे, मी मृण्मय आहे. पण मी तुम्हाला जी गीता सांगितली ती चिन्मय आहे, ती चिरंतन आहे. एक एक पान काढून गीतेचं एक एक श्लोक, एक एक अध्याय वाचावा. 18 अध्याय आहेत ते. त्यातला एक एक श्लोक जरी वाचला, एक श्लोक आत्मसात केला की श्रीकृष्ण काय म्हणतोय आपल्याला कळेल. त्याच्यात शिवाजी महाराज श्रीकृष्णाची उदाहरणं देतात म्हणून मी श्रीकृष्णाचं नाव घेतो. शिवाजी महाराजांच्या या धाडसाला, साहसाला भुलून अनेक लोक त्यांना भेटायला आले. आग्र्याहून शिवाजीराजे सुटले ना, ती अनाकलनीय घटना होती. या औरंगजेबाच्या तावडीतनं कोणी सुटलेलं नव्हतं आजवर. बापाला कैदेत टाकून मारला होता त्यांनी. बापाला मारल्याशिवाय गादीवर बसताच येत नसे. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर आपण बसतो लगेच. पण बापाला कैदेत घालून मारलं, भावांना मारलं त्यांनी, स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं. मोहम्मद सुलतान म्हणून औरंगजेबाचा सगळ्यात थोरला मुलगा होता, त्याला मारलं त्यांनी. बहिणींना कैदेत घातलं, मुलीला कैदेत घातलं त्यांनी स्वतःच्या जेबुन्निसाला. अशा क्रूर कर्म्या औरंगजेबाच्या तावडीतनं शिवाजी महाराज आपले 250 लोक, 8 हत्ती, इतर बाजार बोणगे घेऊन जिवंत परत आले. एकही माणूस दगावला नाही. ही केवढी घटना आहे. एकही माणसाचे प्राण औरंगजेब घेऊ शकला नाही. शिवाजीराजांनी सगळ्यांना परत आणलं. अतर्क्य घटना आहे. त्यामुळे अनेक लोक भेटायला आले त्यांना. उत्तरेत्तर एक मोठं चैतन्य उफाळलं तिथं. ते कवी भूषणाच्या ना रूपानं असेल किंवा आमच्या छत्रसाल बुंदेल्याच्या रूपानं असेल, पण एक चैतन्य निर्माण झालं की औरंगजेबाला सुद्धा धडा शिकवणारा कोणीतरी एक माणूस आहे आणि आपल्याला त्याला भेटायला पाहिजे. म्हणून अनेक लोक भेटायला यायला लागले. त्याच्यात त्या भूषणाने जी कविता केलेली आहे ते काव्य अख्खं शिवाजी महाराजांच्यावर आहे. ते आहे मुळात काव्यशास्त्रावरचा तो ग्रंथ आहे. पण तो त्याच्यात असं म्हणतोय, दशरथ जू के राम भई, दशरथाचा जसा राम झाला, वसुदेव के गोपाल,
वसुदेवाचा जसा श्रीकृष्ण झाला गोपाल, सोही प्रकटे साहिके, तसेच शहाजीराजांचे शिवाजीराजे उपजले श्री शिवराज भोपाल असं म्हटलंय त्याने. दशरथ रू के राम भय, वसुदेव के गोपाल, सोही प्रकटे साहिके श्री शिवराज भोपाल. आणि मग शिवाजीराजांनी काय कर्तृत्वन काय काय केलं ते त्या भूषणाने लिहिलेलं आहे सगळं. पण तो तुलना करतोय श्रीकृष्णाची शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांनी आपल्या मुलाचं नावच राम असं ठेवलेलं आहे. राजा किताब आहे, पण मुलाचं नाव ठेवलं त्यांनी राम असं ठेवलं. उदाहरणं दिली लोकांना, ती उदाहरणं शिवाजी महाराजांनी श्रीकृष्णाची दिली. श्रीकृष्णाचा आपल्याकडं आयुधातनं नावं असतात. आमच्या ज्या देवी आहेत, अगदी सरस्वती आणि लक्ष्मी जर का सोडल्या तर बाकीच्या सगळ्या काली आहे, दुर्गा आहे. त्यांच्या हातात आयुध आहेत. कोण अष्टभुजा आहे, कोण दशभुजा आहे. मी तर 20 हातांची देवी पाहिलेली आहे. पृथ्वीवरचा अनाचार वाढला की देवींचे हातही वाढायला लागतात आणि त्याच्यातली आयुधही वाढायला लागतात. पण त्या आयुधात बळ असतं. असुरांचा नाश करायचं, अविवेकाचा नाश करायचा, अन्यायाचा नाश करायचं बळ ती देवी कधीतरी मग कालीचं रूप घेऊन देते. नरमुंडमाला गळ्यात घालते. कबंध नाचायला लागतात रणभूमीवर. बिभत्स रस असा सगळीकडे निर्माण व्हायला लागतो आणि त्याच्यात मग त्या कालीची तलवार फिरायला लागते. ती हपापली आहे शत्रूच्या रक्ताच्यासाठी. तुम्ही कालीघाट पाहिलाय का? बंगालचा, कलकत्त्याचा कालीचं देऊळ आहे तिथं. मी अनेक वेळा गेलो. मी कलकत्त्यात राहिलेलो आहे. म्हणूनच मी ती आसाममधली उदाहरणं दिली. पण शिवाजीराजांनी ती देवी आणून बसवली इथं अष्टभुजा. अफजल खानाला मारल्याच्या नंतर 2 वर्षांनी शिवाजीराजांनी 1661 साली त्या भवानीची स्थापना इथे प्रतापगडावर केली. गंडकमधनं अत्यंत पवित्र अशा नदीतनं त्यांनी नेपाळच्या राजाला सांगून एक शिळा आणवली. दगडाला सुद्धा जात असते. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्नाटकात फार उत्तमोत्तम देवळं आहेत. त्याच्यात होयसळांची 3 देवळं फार अप्रतिम आहेत. हळेबीडचं आहे, बेळूरचं आहे आणि सोमनाथपूरचं आहे. त्यातलं जे बेळूरचं देऊळ आहे त्याच्यात ती विष्णुवर्धनाची विष्णूची मूर्ती आहे. ते देऊळ घडत होतं, दगडावर दगड बसत होते. खाली सगळे हत्ती आहेत. ते हत्ती हा शक्तीचं प्रतीक आहे, त्यामुळे हत्तीने ते तोलून धरलेलं आहे. पुढं घोडे, ते चापल्याचं प्रतीक आहे. आणि मग काही मानवाकृती करून ते देऊळ त्याच्यावर तोललेलं आहे सगळं. तो जो शिल्पी होता त्याचं नाव होतं जक्कण्णा. तो ती देवाची मूर्ती घडवायला बसला आणि तो ते देऊळ झालेलं होतं. आता देवाची प्रतिष्ठापना करायची. छिन्नी हातोडी उत्तम प्रथित दगड त्यांनी मागवला आणि तो छिन्नी लावायला लागला त्याला. मला मायकेल अँजेलोची आठवण येते. एक मायकेल अँजेलो नावाचा एक अतिशय मोठा स्कल्पचर आणि चित्रकार युरोपमध्ये झाला, इटालीत झाला. मी त्याचे अनेक चित्र स्कल्पचर्स पाहिलेले, पुतळे पाहिलेले. तो माणूस किती कसा आहे बघा. त्याने तो डेव्हिडचा पुतळा ज्या वेळेला तयार केला तेव्हा लोक म्हणाले, काय अप्रतिम घडवला आहे डेव्हिडचा पुतळा तुम्ही. तो म्हणाला, मी काहीच केलं नाही, तो होताच तिथं, फक्त अनावश्यक भाग होता तेवढा मी काढून टाकला त्यातला. तो पुतळा आधीच तिथं होता त्याच्यात, पण मी अनावश्यक भाग काढले. त्याचं सुद्धा क्रेडिट तो स्वतःला घेत नाहीये माणूस. तो म्हणतो होता तिथं, त्या दगडातच आहे तो, फक्त मी नको होता तेवढा भाग काढून टाकला. तसा तो शिल्पी जक्कण्णा त्यात देवाची मूर्ती घडवत होता, बारीक बारीक. अनेक लोक बघायला आलेले होते. तरुण येऊन रोज बसायचं तिथं, ऐकत बसायचं. एक दिवस तो तरुण उठला आणि ते जक्कण्णाला म्हणाला, तुम्ही ज्या दगडातनं ही मूर्ती घडवताय तो त्या दगडात दोष आहे. तो जक्कण्णा म्हणाला, मी आजवर माझं आयुष्य देवळं बांधण्यात
मूर्ती करण्यात गेलेलं आहे, या दगडात दोष नाही आहे. तो मुलगा म्हणाला या दगडात दोष आहे. जक्कण्णा म्हणाला या दगडात जर का दोष तू काढून दाखवलास तर मी माझा हात तोडून घेईन, तत्क्षणी बंद करून टाकेन मी शिल्पकला माझी. तो तरुण उठला, त्यांनी ती हातोडी हातात घेतली आणि त्या मूर्तीच्या नाभीवर बेंबीवर त्यांनी घाव घातला. ते तुकडे झाले ना आतनं पाणी निघालं एवढं. त्या जक्कण्णाने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याने आपला हात तोडून घेतला. पुढं असं कळलं की त्या जक्कण्णाचा लहानपणी परागंदा झालेला मुलगा हाच होता. तो राजस्थानात गेला, कला शिकला आणि तो कला शिकून परत आलेला होता. त्या मुलाने ती मूर्ती घडवली देवाची. नवीन दगड आणला आणि त्या नवीन दगडातनं त्यांनी ती मूर्ती घडवली. पण त्या दगडातला दोष त्याला दिसलेला होता त्या तरुण मुलाला. अनावश्यक भाग काढून टाकणे हा त्यातला भाग आहे. असतोच, आवश्यक भाग तेवढा ठेवायचा, अनावश्यक काढून टाकायचा, पण दोष विरहित हे पाहिजे. म्हणून ती मूर्ती घडवली आहे, त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. तुम्ही ते जाऊन कधी पाहिले असेल तर बघा. तो जो महिषासूर आहे त्याचा असं एक धरलेला असतं, केस धरलेले असतात त्या महिषासुराचे, त्या देवीने. तिच्या एका हातात भाला असतो, एका हातात परळ असतं, एका हातात त्याचं मणकं धरलेलं असतं, केस धरलेले असतात. अशा या दैवतांचा वारसा हा आपल्याकडं शिवाजी महाराजांच्या रूपाने आला. मी सांगतोय ते उदाहरण वेगळं आहे. छत्रसाल बंदेला आला शिवाजी महाराजांच्याकडे. शिवाजीराजे आणि छत्रसाल यांच्या आयुष्यात खूप साम्य आहे. किंबहुना श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात प्रचंड साम्य आहे. कारण शिवाजीराजे हे सगळा त्यांनी वारसा, त्यांना ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या महाभारतातल्या गोष्टी होत्या, रामायणातल्या गोष्टी होत्या. महाभारत तर विलक्षण कथांनी भरलेला आहे, फारच विलक्षण आहे. महाभारतात ज्या काही व्यक्तिरेखा आहेत आणि आत्ता ज्या व्यक्तिरेखा आहेत, महाभारतातल्या कुठल्या तरी एका व्यक्तिरेखेशी आपलं साम्य आपल्याला कळून येतं. ते साम्य दुर्योधनाशी नसावं एवढंच फक्त मागणी आहे. ते साम्य दुःशासनाशी नसावं, ते साम्य कर्णाशी नसावं. कर्णाचा दानशूरपणा आहे एकही बाग, कर्णाची भक्ती आहे, पण द्रौपदीला खेचत ज्या वेळेला आणलं त्यावेळेला हा कर्णसुद्धा म्हणाला ना की खेच वस्त्र तिचं म्हणून, त्यावेळेला त्याची आसुरी वृत्ती दिसलीच ना कर्णाची. एक फक्त निघाला त्या अख्ख्या 100 कौरवात, एक कौरव निघाला की तुम्ही करता हे चूक आहे सगळं म्हणून ते सांगणार. त्याचं नाव आहे विकर्ण. तुम्हाला सावधानतेचं उदाहरण म्हणून सांगतो, श्रीकृष्णाचं सांगतो, आणखी त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सांगतो. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कभी नसावे असं लिहिलंय त्यांनी. सावधानतेचं उदाहरण असं आहे, धृतराष्ट्र आंधळा आहे. तो म्हणाला असं झालं, सगळं पडलं, अमुक झालं, मारलं. दुःशासनाच्या याला भीमाने मारून रक्त प्याला भीम. मग धृतराष्ट्र म्हणाला, ये भीमा, तू देखील माझाच मुलगा आहेस. माझी मुलं आत्ता गेली, तू त्यांना मारलंस, दुःशासनाला तू मारलंस, पण तू माझाच मुलगा, ये मला भेट. भीम निघाला होता. आता भीमासारखा एवढा वायुपुत्र ताकदवान, पण श्रीकृष्णानं थांबवला त्याला. म्हणाला, भीमा थांब, तिथे एक लोखंडाचा पुतळा आहे, त्याच्यावर यांनी सराव केलेला आहे. तो लोखंडाचा पुतळा पुढं घाला धृतराष्ट्राच्या इथं, आणि धृतराष्ट्र काय करतो ते बघा. तो लोखंडाचा पुतळा पुढं सरसावला, त्या धृतराष्ट्राने त्याला मिठी मारली आणि इतकी जोराने मारली की ते लोखंड कडाकडा कडाकडा तुटलं सगळ्याचे. आणि धृतराष्ट्र रडायला लागला की भीमा, अरे मी तुला मारलं, माझ्या हातातनं तुझा मृत्यू झाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, धृतराष्ट्रा, भीम जिवंत आहे. तुझ्या डोळ्यात
आणि तुझ्या मनात जे काही वैर साठलेलं होतं ते सगळं त्या पुतळ्याच्या रूपात तू त्याला तोडलास, त्याच्यात बाहेर पडलं. तू भीमालाही मारला असतास कदाचित, पण ते मला माहिती होतं. म्हणूनच मी तो पुतळा पुढे केला. भीम जिवंत आहे. ही जी सावधानता आहे ती शिवाजीराजे आग्र्याहून जे निसटले त्यातले एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. 100 उदाहरणं मी सांगेन. 12 मे 1666 12 मे 1666 या दिवशी शिवाजीराजांची आणि औरंगजेबाची नजरभेट झाली. आग्र्याच्या दरबारात, आग्र्याच्या किल्ल्यात. दरबारात काय झालंय मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या भेटीच्यानंतर औरंगजेबाने दरबार बरखास्त केला आणि त्याला भेटायला खूप लोक आले. जिला सुरतेचं उत्पन्न लावून दिलेलं होतं ती औरंगजेबाची बहीण, सगळ्यात थोरली बहीण, तिचं नाव जहांआरा. तिला बेगम साहिबा, पातशाही बेगम म्हणून किताब होता. औरंगजेबाचा वजीर होता, त्याचं नाव जाफर खान. औरंगजेबाचा मीर बक्ष होता, त्याचं नाव मोहम्मद अमीन खान. मारवाडचा राजा होता जसवंत सिंह. असे अनेक लोक औरंगजेबाला भेटायला आले आणि ते म्हणाले, हा तर एक साधा भूमी आहे, हा तर एक साधा जमीनदार आहे. आणि या जमीनदारांनी भर त्या दरबारात मुघलांचा एवढा मोठा अपमान केलेला आहे, तर तुम्ही याला कठोरात कठोर शासन करा, म्हणजे मारा, शिवाजीराजांना ठार मारा असं सांगायला लागलं. औरंगजेबाने सगळं ऐकून घेतलं, त्यानं काही केलं नाही. पुढं 2 किंवा 3 आठवडे झाले असतील. शिवाजीराजांनी ह्याच्यात नेमकं काय केलं हे कळायला मार्ग नाही. पैसे वाटले आहेत त्यांनी, एवढं मात्र खरं आहे. परंतु नेमकं त्यांनी कशाचा प्रभाव पाडला याचं कारण पुढचं जे पत्र आहे 7 जूनचं, त्याच्यात परकालदास म्हणतो की 12 मेला शिवाजीराजांना मारा असं म्हणणारे हे सगळे लोक, मारवाडचा राजा सोडला तर औरंगजेबाच्या बहिणीसकट शिवाजीराजांना मारू नका असं म्हणत ते त्यांचे मित्र झालेले आहेत, अनुकूल झालेले आहेत. 2-3 आठवड्यात औरंगजेबाची बहीण शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागली. काय घडलं असं नेमकं? पण शिवाजी महाराजांची वागणूक आणि वर्तणूकच अशी होती. शिवाजीराजे दिसायला नितांत गोरे होते, अजाईब सुरती खेजी गौरव रंगी, काही काळे वेळे वगैरे नव्हते, गोरे होते दिसायला. धारदार नाक होतं, पाणीदार डोळे होते. आणि हा माणूस लोकांचा राजा आहे सांगायची गरजच नाही आहे असं यांचं व्यक्तिमत्व आहे, असं मिर्झा राजाच्या माणसाने, महासिंग शेखावत म्हणून होता तिथं, त्यांनी लिहून ठेवले. हे शिवाजीराजांचं व्यक्तिमत्व आहे. कुणालाही भुरळ पाडणारं, आपल्या बोलण्याने, आपल्या वक्तृत्वाने, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्कृष्ट व्यक्तिमत्व, समोर कोणी असला तरी त्याच्यावर छाप पाडेल असं ते व्यक्तिमत्व. 3 आठवड्यात शिवाजीराजांनी आपले शत्रू आपल्या बाजूने खेचले. काय किमया आहे, केवढी विलक्षण किमया आहे, पण ती त्यांनी करून दाखवली. शिवाजी राजांनी मिर्झा राजाला सुद्धा आमिष दिलं होतं बघा. मिर्झा राजा बधत नव्हता, येत नव्हता. तो म्हणाला, शिवाजीराजे म्हणाले, आपण सगळे हिंदू आहोत, हे तुर्क आहेत ना, एक कपटबलांनी इथं आलेले आहेत, आपण या सगळ्यांना हाकलून देऊ मुघलांना इथनं, आम्ही तुम्हाला बादशाह करतो, तुम्ही राजे व्हा, हस्तिनापूरचं राज्य करा तुम्ही. मिर्झा राजा बदला नाही त्याला. तुम्ही राजे व्हा, तुम्हाला आम्ही करतो, सम्राट करतो असं सांगून मिर्झा राजा बदला नाही. श्रीकृष्ण ज्या वेळेला शिष्टाईसाठी गेला, 5 गावं मागितली पांडवांच्यासाठी, त्यातलं एक गाव आहे पानिपत. सोनपत, बागपत, थळपत आणि इंद्रपत अशी ती 5 गावं आहेत. ती 5 गावं सुद्धा द्यायला दुर्योधनाने नकार दिला. सुईच्या आग्रावर मावेल एवढी ही भूमी तुम्हाला देणार नाही असं म्हणाल होतं. त्यावेळेला कर्ण दुर्योधनाच्या बाजूला होता.
पण कर्ण हा पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहे, श्रीकृष्णाला माहीत होतं. हा कुंतीचाच मुलगा आहे, हा सूर्याचा पुत्र आहे आणि हा पांडवांचा सगळ्यात ज्येष्ठ भ्राता आहे, भाऊ आहे, हे माहिती होतं. श्रीकृष्ण कर्णाला जाऊन भेटला. म्हणाल, कुणाकडनं लढतोयस तू, असा कसा लढतोयस? अरे हे तुझे भाऊ आहेत. भीम तुझा भाऊ, युधिष्ठिर तुझा भाऊ आहे, अर्जुन तुझा भाऊ आहे, नकुल आणि सहदेव माद्रीची ती 2 मुलंही तुझे भाऊ आहेत, आणि तू त्यांच्या विरुद्ध शस्त्र घेतोयस. तो म्हणाला, मला अंगराज केले, मी दुर्योधनाच्या बाजूनच लढीन, असं कर्ण म्हणाला. त्याला प्रलोभन दाखवलं श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण बघा काय, तो म्हणाला, तू इकडे ये, पांडवांच्या पक्षात. तो सत्याचा पक्ष आहे, विवेकाचा पक्ष आहे, न्यायाचा पक्ष आहे. द्रौपदी देखील तुला मिळेल ह्याची व्यवस्था करीन मी. हा कोण लागला हो श्रीकृष्ण सांगून द्रौपदी मिळेल ह्याची व्यवस्था करा? द्रौपदी सारखी विलक्षण स्त्री इथं नव्हती, अख्ख्या भारतवर्षात काय कुठंच नव्हती. यज्ञातनं प्रकट झालेली याज्ञसेनी आहे ती. पण तिचंही आमिष दाखवलं, पण कर्ण बदला नाही. जे शिवाजी राजांनी ते मिर्झा राजाला नंतर दाखवलं, जे श्रीकृष्णाने त्या कर्णाला दाखवलं, पण श्रीकृष्णाला माहित होतं हा बदलणार नाही, म्हणूनच त्यांनी द्रौपदीचं नाव काढलं. मी मगाशी सुंदर आहे असं म्हटलं. श्रीकृष्णाची कांती, आपण कृष्ण आहे म्हणून तो निळी वगैरे दाखवतात बघा हल्ली, ते सगळी चित्रात असा एक निळसर रंग असतो. तुम्हाला एक गंमत सांगतो, हरिवंशात गोष्ट आहे. दुर्वास नावाचे एक ऋषी होते. हे आपल्याकडं काही भयानक ऋषी जे होते ना, त्यातले दुर्वास एक आहेत. एक जमदग्नी नावाचे असे आहेत, या सगळ्या ऋषींच्यापासून 4 दूरच राहावं असे ते सगळे. कारण ते काय बोलतील आणि काय शाप देतील काही माहिती नाही कुणाला. हे दुर्वास एक आले, त्यांच्याबरोबर 10,000 शिष्य होते त्यांचे, आणि ते आले ते दुर्योधनाकडे आले. तर दुर्योधन म्हणाला की गुरुवर्य, आपण इथं आलात तर आपण पहिल्यांदा श्रीकृष्णाकडे जा, द्वारकेला जा, त्याचा पाहुणचार घ्या आणि मग आमच्याकडे या. त्याचा दोन्ही डाव होता, म्हणजे दुर्वास श्रीकृष्णाला शाप देतील, एकदा श्रीकृष्ण गेला यांचा आधारच जाईल सगळा पांडवांचा. दुर्वास आले द्वारकेत, 10,000 शिष्य घेऊन आले, आणि ते ओरडायला लागले तिथं, मी दुर्वास आहे, माझे 10,000 शिष्य आहेत, मला कोण आसरा देणार आहे, मी कुठेही राहीन, मी कधीही जेवेन, माझ्या 10,000 लोकांसाठी स्वयंपाक करावा लागेल, पण मला कुणी बोलायचं नाही, सगळं असेल ते सहन करायचं, एवढी सहनशक्ती कोणात आहे, तिथं मी येऊन राहीन. कुणीच आलं नाही, कोण घेणार या माणसाला घरात? पण श्रीकृष्ण पुढं आला. श्रीकृष्ण म्हणाला, अरे दुर्वासांच्या सारखा एवढा मोठा महामुनी इथं आलेला आहे, एवढा मोठा ऋषी आहे. कृष्ण म्हणाला, या मुनिवर्य, माझ्या इथं राहा. ते म्हणाले, अरे कृष्णा, मी कसाही वागेन, तू करशील सहन? कृष्ण म्हणाला, मी करीन, सर्व सहन करीन, या. त्या दुर्वासाने खेळला त्याला, कृष्णाला. कधी उठायचे, कधी स्वयंपाक करायला सांगायचे, काय वाटेल ते केलं. श्रीकृष्ण बदला नाही. श्रीकृष्णाच्या भार्या सगळ्या त्या दुर्वासांच्या कामात गुंतलेल्या होत्या. शेवटी या दुर्वासाने शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. ते म्हणाले, हे बघ कृष्णा, मी रथात बसणार आणि रथाला घोडे नाही जोडायचे, एका बाजूला तू आणि दुसऱ्या बाजूला रुक्मिणी, अशा दोघांनी तो रथ खेचला पाहिजे आणि द्वारकेतनं मला मिरवलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला, मी तयार आहे मुनिवर्य, चला. दुर्वास रथावर, श्रीकृष्ण एका बाजूला, रुक्मिणी त्याची भार्या दुसऱ्या बाजूला. तिला हे कशी कष्ट करायची सवय नाही, रस्त्यावरनं चाललेत, लोक चिडलेत त्या दुर्वासावर, कधी आमच्या तावडीत सापडतोय बोवळ्या आलेखाचा. पण श्रीकृष्ण सहन करत होता सर्व यातना, मानसिक शारीरिक यातना श्रीकृष्ण सहन करत होता. शेवटी ती रुक्मिणी, तिला ग्लानी आली, एका बाजूचा रथ कोलमडायची व्यवस्था आली, एकटा श्रीकृष्ण रथ ओढत होता.
शेवटी दुर्वासांना कळून चुकलं की आपण काहीही झालं तरी श्रीकृष्णाला क्रोध येणार नाही. सहनशीलतेचं प्रतीकच आहे ते आपल्या समोर असलेलं. शेवटी दुर्वास आले आणि म्हणाले, कृष्णा, अरे एवढी मी तुझी परीक्षा घेतली, तुझ्या भार्याला मी तिथं झुंपलं ह्याच्यातनं, मी तुझी परीक्षाच घेत होतो या सगळ्या ह्याच्यात. तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाला, मुनिवर्य, मला ते माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेत होता ते. मी तुमच्यासाठी हे सगळं सहन केलं. मग दुर्वास म्हणाले, कृष्णा हे बघ, मी तुला आता वर देतो. तुझी आणि तुझ्या या भार्येची कांती सुवर्णाची होऊन जाईल. श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची कांती सुवर्णाची झाली. अत्यंत नितांत सुंदर कांती झाली त्यांची. हे ते दुर्वासांचे ती शापवाणी नव्हती, ते वरदान होतं. पण त्याच्या आधी श्रीकृष्णाला हे सगळं करावं लागलं आणि मगच सुवर्णाची कांती त्याला लाभली. एक देखणेपण जे होतं ते श्रीकृष्णात होतं, तसंच शिवाजी महाराजांच्याकडे होतं. गोराळ रंग होता, बारीक मिशा होत्या, कल्ले होते महाराजांना. इथं केस दिसत नाही आहेत त्यांची पाठीमागं, चित्रात तरी दिसत नाहीत. डोळे पाणीदार आहेत. हा माणूस बोलायला लागला की हा लोकांचा राजा आहे, सांगायची गरजच नाही असं लिहून ठेवलं लोकांनी. पण शिवाजी महाराज श्रीकृष्णाचा वारसा चालवत आहेत आणि सांगतायत. छत्रसाल बुंदेला आला, त्याचे वडील वारले होते चंपतराय, आईनं आत्महत्या केली होती कालिका कुमारीनं. हा मुघलांच्याकडे नोकरीला गेला, पण त्याला मान आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. त्याला संधी मिळाली तेव्हा तो तिथनं निघाला आणि तो इथं आला. त्यांनी लिहिले तो पुण्याला आला. आधी त्यांनी भीमा ओलांडली, मग कृष्णा ओलांडली आणि शिवाजी महाराजांची छावणी होती तिथं आला. इथंच वाईतच आला तो, जवळजवळ आपण आत्ता बसलोय तिथंच आला तो. छत्रसाल, इथे शिवाजी महाराजांची छावणी होती. आणि छत्रसाल आला आणि म्हणाला, महाराज मी आलो इथं. शिवाजी महाराज सामोरे गेले, अरे बुंदेलखंडाचा युवराज इथं आलाय. ते म्हणाले, छत्रसालजी आई आहे, काय प्रयोजन आहे आपलं? तो म्हणाला, मी मुघलांच्याकडे नोकरी केली पण मला मान आणि प्रतिष्ठा काहीही मिळालं नाही. एक गोरेलाल तिवारी नावाचा एक कवी आहे, त्याने एक छत्र प्रकाश नावाचं काव्य लिहून ठेवलं. त्यातले 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. कवीनं असं लिहिलंय, छत्रसाल महाराजांना म्हणाला, भैंसा बीन बजाय रिझायो, म्हणजे रेड्याच्या समोर बीन वाजवलं. खरके अंग सुगंध चढायो, गाढवाच्या अंगाला सुगंध फासला. सूरदास को चित्र दिखायो, आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं. बधिर कान में मंत्र सुनायो, बहिऱ्याच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे, काही नाही तुझं. तसं माझं मुघलांच्याकडे नोकरी करून झालंय. महाराज मला नोकरी द्या. दिली असती शिवाजी महाराजांनी नोकरी. एवढा आलाय बुंदेलखंडाचा युवराज, त्याची सेना घेऊन आलाय, पण ते शिवाजी महाराज आहेत. शिवाजी राजे म्हणाले, छत्रसालजी, अरे तुम्ही बुंदेलखंडाचे युवराज आहात, क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, मी तुम्हाला नोकरी दी नाही, पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अपेक्षित आहे ती मिळणार नाही. तुम्हाला पगारच मिळेल. हे तुर्क कपट बलानी या देशात आलेले आहेत, त्यांच्यावर माझी तलवार सदैव उगारलेली आहे. तुम्हाला खुमखुमी आली असेल तर तुमच्या तलवारीची पाती या तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून घ्या आणि मनात ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. बघा शिवाजीराजे सांगतायत श्रीकृष्णाचं उदाहरण. श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. मला विजय मिळतो कारण भवानीचं मला सहाय्य आहे. असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली तलवार छत्रसालाला दिली आणि जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्या कुरुक्षेत्रावर, हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तेच त्यांनी छत्रसालाला सांगितलं की तू हे करत असताना जर का मृत्यू पावला तर सूर्यमंडळ भेदून जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीत राज्य करशील, जा. शिवाजी राजांचे ते शब्द आणि शस्त्र घेऊन छत्रसाल बुंदेला इथनं परत गेला. बुंदेलखंडात आला तो. त्यानं आपले सोबती जमा केले, आपली सेना जमा केली नाही. एकदा त्याला कळलं की या मुघलांच्या विरुद्ध टक्कर द्यायचं
आपलं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे, तेव्हा त्यांनी ती शिवाजी महाराजांची तलवार म्यानातनं बाहेर काढली आणि पन्ना, दतिया, ललितपूर, छतपूर, महोबा, जैतपूर, ओरछा, झांसी अशा अनेक ठिकाणं घेत छत्रसालांनी बुंदेलखंड स्वतंत्र करून टाकला. जी प्रेरणा आहे ती प्रेरणा शिवाजी महाराज आहेत, ती स्फूर्ती, ती चेतना शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराजांनी ती चेतनेचं उदाहरण देताना श्रीकृष्णाचं उदाहरण दिलेलं आहे, आपल्याला विसरता कामा नये. सावधान आहेत, विलक्षण सुंदर तेजोमयी कांती आहे आणि प्रेरणा आहे. शिवाजी राजे जर का आग्र्याला सावध नसते तर काय झालं असतं मला सांगा. एवढ्या सगळ्या लोकांचे जीव टांगणीला लावलेले होते. 1500 किलोमीटर अंतर आहे सरळ आलं तर, पण नद्या भरल्यात, मोठमोठ्या नद्या आहेत. चंबळ आहे, पार्वती आहे, गंभीर नावाची नदी आहे, नर्मदा आहे, तापी आहे, गोदावरी आहे, भीमा आहे, सगळ्या दुथड्या भरून वाहत आहेत. 8 हत्ती आहेत, 240 लोक आहेत. या सगळ्यांना जिवंत परत आणायचं काम शिवाजी महाराजांची जबाबदारी त्यांनी पेलली आणि करून दाखवली. एकही माणूस दगावला नाही. काय मला हे ते आग्र्याहून सुटकेचं जे काही प्रकरण होतं ते फारच आश्चर्यकारक आहे. पण सावधान याचं कारण असं होतं, शिवाजी राजांचं हेरांचं जे खातं होतं ते हेर सगळीकडे पसरलेले होते. एवढी बारीक सारीक बातमी त्यांना मिळत होती. बहिर्जी नाईक त्यांना देत होता. जशी सुरतिका त्यांनी बातमी आणून दिली, तो आला आणि म्हणाला, महाराज सुरत मारली आणि अगणित द्रव्य सापडेल. अगणित द्रव्याचे जिथं साठे आहेत त्या साठ्यांवर शिवाजी महाराजांचं प्रेमच असायचं. जायचं आणि हाणायचं सगळ्यांनी, तिथनं आणायचं. आपलं स्वराज्य करायला लागतंच की, सगळं आहे आणणार कुठनं, नाही तर आम्ही पाहिजे, आमचं तुम्ही लुटून नेलं आहे सगळं लेको. शिवाजीराजांनी सुरत मारली, पण ते सुरत काही स्वतःची नाही उभारले, आपली संस्थानं नाही काढली त्यांनी. त्याच्यात सुरते के लट त्यांनी सिंधुदुर्गात घातली. पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग बांधला, इंग्रजांना शह द्यायला खांदेरी बांधला. किती काय काम आहे. किल्ला बांधायचा काय सामान्य आहे का गोष्ट. दगड घडवावा लागतो, दगड आणावा लागतो चांगला. आता राजगडला लागलेला दगड 4 लाख टन आहे. कुठनं आणला दगड, तिथं खाणी दिसत नाहीत दगडाच्या, अजून बांधकाम टिकलेलं आहे. 4 लाख टन दगड छिन्नी लावायची, बसवायचे तिथं. त्याच्यासाठी चुना आणायचा, तो मळायचा, लोक कामाला लावायचे, पाथरवट लावायचे आणि एखादं दुर्ग शिल्प उभं करायचं. या काही सामान्य गोष्टी नाही आहेत. श्रीकृष्णानं राजधानी हलवली बघा. श्रीकृष्णाच्या त्या मथुरेवर आणखी त्या गोकुळावर हल्ले व्हायला लागले, तेव्हा श्रीकृष्णानं राजधानी नेली, ती द्वारकेला नेली. द्वारका द्वीप होतं, बेट होतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा राजधानी हलवली. राजगडावरनं त्यांनी रायगडावर नेली, कारण रायगडावर जाणंच मुळात अवघड आहे. तिथं आपल्याला उत्तमोत्तम जे काही करायचं असेल ना, त्याची बीज ही तुम्हाला महाभारतात आणि श्रीकृष्णाच्या चरित्रात मिळतील. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. श्रीकृष्ण आणि बलराम दक्षिणेच्या स्वारीवर असताना गोमंतकाच्या इथं आले, गोव्यात गेले. सह्याद्रीवर हिंडत होते दोघं भाऊ, बलराम आणि श्रीकृष्ण. ते कोल्हापूरला आले, करवीरला आले. तिथे एक राजा होता, त्याचं नाव होतं शृगाल. तो प्रजेवर अन्याय करत होता, विलक्षण अन्याय करत होता. त्याची पत्नी आली आणि तिने श्रीकृष्णाला सांगितलं की माझा नवरा अत्याचार करतोय प्रजेवर, त्याचा बंदोबस्त काहीतरी करा तुम्ही. श्रीकृष्णाने त्या शृगालाला ठार मारलं. त्याचा छोटा मुलगा होता, त्याला गादीवर बसवलं. त्या बाईला साडी चोळी नेऊन तिथं तिच्या दरबारात बसवलं, करवीरच्या नगरीत. बळकावले नाही त्यानं करवीर नगरी किंवा करवीरचं राज्य, श्रीकृष्णाने बळकावलं नाही. श्रीकृष्ण पुढे यात्रेला निघून गेला.
मग शिवाजीराजे दक्षिणेहून येत असताना या धारवाडच्या जवळ त्यांच्या सैन्यातले घोडे पळव, कुठं काय पळव, असं त्या सावित्रीबाईचे लोक करत होते. बेलवडी नावाचं गाव आहे, त्या बाईचं नाव आहे सावित्रीबाई किंवा मल्लम्मा. शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस त्या बाईच्या बंदोबस्ताला पाठवला. त्यानं त्या बाईचा बंदोबस्त केला, पण त्यानं त्या बाईशी गैरवर्तन केलं आणि तो गुन्हा साबित झाल्यावर शिवाजीराजांनी त्याचे डोळे काढले आपल्याच माणसाचे. पण त्यांनी त्या बाईला बोलवलं, तिला साडी चोळी दिली आणि तिच्या मुलाला शिवाजीराजांनी ते मूल मांडीवर महाराजांच्या बसवलं आहे अशी शिल्प तिनं खोदून घेतली त्या बाईने. कानडीतनं काव्य रचून घेतलं, शिवाजी मल्लम्मा समरोत्सवा म्हणून. या दोन गोष्टीत साम्य दिसतंय की नाही श्रीकृष्णाच्या आणि शिवाजी महाराजांच्या? किती साम्य आहे, किती गोष्टीत साम्य आहे. ते सावधान आहे, विलक्षण कांती आहे, स्त्री दाक्षिण्य तर आहे, भावावरचं विलक्षण प्रेम आहे, आसुरी वृत्तीचा नाश करायचा, पूर्ण नाश करून टाकायचा. एकासाठी माझं आयुष्य आहे, एकासाठी स्वराज्य आहे, प्रजेच्या कल्याणार्थ ते आहे. श्रीकृष्णाची प्रजा श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण हे सगळं रूप कुणालाही आवडण्यासारखं आहे बघा. तो जेवढ्या छोट्या छोट्या मुलांना आवडतो तेवढा तरुण श्रीकृष्ण गोपींना आवडत असे. अनेक श्रीकृष्णावर भाळलेल्या गोपी होत्या. राधा हे पात्र नाही आहे त्याच्यात, कुठेच नाही आहे चरित्रात, नंतर आलेलं आहे. पण राध असा तो धातू आहे आणि राध म्हणजे भक्ती, आणि राधा हे भक्तीचं प्रतीक आहे, म्हणून आपण ते वापरतो. दोन शब्द तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. आराधना, आराधना म्हणजे काय? भक्तीच आहे ना शेवटी. त्याच्यात तो राध हा धातू आहे. आपण आराध्य दैवत आहे असं म्हणतो. आराध्य म्हणजे काय? राध्य म्हणजे ते काय? भक्तीचंच सगळं प्रतीक आहे ते सगळं. म्हणून ती राधा आहे. ती राधा काही खरं पात्र नाही आहे, पण ते भक्तीचं स्वरूप आहे, परमेश्वराच्या ठाई असलेल्या भक्तीचं रूप आहे. श्रीकृष्ण स्वतःला भगवान म्हणतच नाही कधीच, पण तो काय जे म्हणतो ना ते फार विलक्षण आहे, ते भगवंताच्या पलीकडचं आहे. श्रीकृष्णाच्या सगळ्या त्या अख्ख्या 18 चौकातला अध्यायातला तुम्ही एक अध्याय 100 वेळा वाचा, 10वा अध्याय येतो. त्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात पहिल्यांदा अर्जुन श्रीकृष्णाला भगवान म्हणतो. तोपर्यंत 9 अध्याय काही नाही, जनार्दन म्हणतो, आरिसूदन म्हणतो, बाकी सगळं म्हणतो, पण तो भगवंत म्हणत नाही. आत्यामामी भावंड आहेत दोघं जण, श्रीकृष्ण आणि अर्जुन. तरी पण अर्जुनाला तो कळलेला नाही अजून. तो शेवटी त्या 10व्या अध्यायात म्हणतो, अरे भगवंत तू कोण आहेस सांग मला आता. तेव्हा श्रीकृष्ण उठतात. श्रीकृष्ण त्याला म्हणतं, अर्जुना तुला तर मी कोण आहे तो सांगतो. म्हणून त्याने ज्या विभूती सांगितल्यात त्या वाचा एकदा विभूती काय. आदित्यातला विष्णू मी आहे म्हणतो तो, नक्षत्रातला चंद्र मी आहे असं तो म्हणतो, अक्षरातला ओंकार हा मीच आहे, वृक्षातला अश्वत्थ हा मी आहे, मासातला मार्गशीर्ष हा मी आहे, ऋतूतला वसंत हा मी आहे, पक्षातला गरुड मी आहे, प्राण्यातला सिंह हा मी आहे, नद्यातली जान्हवी मीच आहे, नागातला अनंत हा मी आहे, सर्पातला वासुकी हा मीच आहे, स्थावरातला हिमालय हा मी आहे, गिरीतला मेरू हा मीच आहे, मुनीतला नारद हा मी आहे. असं तो अनेक विभूती सांगतो. आणि तो म्हणतो तुम्हाला जन्म देणाराही मीच आहे, तुमचे प्राण हिरावून घेणाराही मीच आहे, माझ्या एका अंशानं मी चराचर व्यापून राहिलेलो आहे, माझ्या विस्ताराला मर्यादाच नाही आहेत. तो जे काय सांगतो ते अर्जुनाला कळलं की नाही देव जाणे तिथं, पण श्रीकृष्ण सांगतोय काय विलक्षण आहे, माझ्या विस्ताराला मर्यादाच नाहीत असं म्हणतो सगळ्या. थोडक्यात म्हणजे त्यानं तो कोण आहे सांगितलं. तो अध्याय फार विलक्षण आहे. असे रोमांच उभे राहतात तो सांगायला लागल्याच्या नंतर. वक्तृत्व हा एक भाग आहे. श्रीकृष्णाची लांब लचक पल्लेदार भाषणं ऐका तुम्ही त्याच्यात. शांती पर्वातली, सभा पर्वातली भाषणं श्रीकृष्ण. मोहिनी कशी असते ना वक्तृत्वाची, ती श्रीकृष्णाच्या भाषणात दिसते.
शिवाजीराजांच्या भाषणात दिसते. मी 2-3 ओळीच फक्त सांगतो. शिवाजीराजांनी काय पल्लेदार भाषणं केली नसती, काही गरजच नाही. अहो 4 वाक्यात ते जे काय सांगतायत त्यात सगळं आलं. शिवाजीराजे आपल्या धाकट्या भावाला भेटायला गेले, सावत्र भावाला, व्यंकोजीला भेटायला. इथपासून उठून रायगडपासून उठून हा माणूस कावेरी तीरापर्यंत गेला. तिथे एका देवळात भेट झाली. शिवाजीराजे म्हणाले आपल्या दोघांचे वडील एकच होते, शहाजीराजे होते. त्या शहाजीराजांची आठवण म्हणून त्यांची काही बिरुदं आम्हाला तुम्ही द्या, त्यांच्या आठवणीसाठी काहीतरी द्या. 13 वर्ष तुम्हीच खाल्लंय सगळं, त्यातलं माझेही वडीलच आहेत ना, मलाही द्या ना काहीतरी त्यात. हे व्यंकोजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले आणि रातोरात पळून गेले बरं का तिथून. शिवाजीराजांना सकाळी कळलं व्यंकोजीराजे रात्री पळून गेले. तेव्हा शिवाजीराजे असं म्हणाले, अरे काय निमित्त पळाले, आम्ही त्यास धरीत होतो काय, धाकुटे ते धाकुटे, बुद्धी धाकुटी केली. अरे आम्हास बिरुदांची काय गरज. बघा काय वाक्य, सुंदर वाक्य आहेत. आम्हास बिरुदांची काय गरज, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत. अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे. शिवाजी महाराजांची वाक्य आहेत. श्रीकृष्णाच्या वाक्यात आणि या वाक्यात काही फरक नाही. त्याच्यात माझ्या विस्ताराला मर्यादा नाहीत आणि आमची कीर्ती समुद्र वलयांकित पृथ्वीवर झालेली आहे. शिवाजीराजे सांगतात ते विलक्षण वक्तृत्व, विलक्षण कर्तृत्व, विलक्षण सौंदर्य, विलक्षण सावधान. राजकारण करावे पण कळू न द्यावे. कदाचित कुणाला काय करायचं आहे कळून देता कामा नाही कुठल्याही याच्यात. अनेक गुणांचा समुच्चय या दोघात आहे बघा. एक उदाहरण अजून एक सांगतो, फार सुंदर उदाहरण आहे. तुम्ही ते पत्र वाचा. हे पत्र खरं शाळेत मुलांना शिकवायला पाहिजेत, कॉलेजेसमधनं शिकवायला पाहिजेत, आधी मास्तरांना शिकवायला पाहिजेत, म्हणजे ते पोरांना शिकवतील. शिवाजीराजांची पागा होती ना 40,000 घोड्यांची होती. शिवाजीराजांची ती पागा चिपळूणच्या जवळ दळवटण म्हणून एक गाव आहे तिथं ठेवलेली होती एकदा. आणि सगळी व्यवस्था केली होती राजांनी. 40,000 घोडे, त्यांचे मोत्तद्दार, सगळे जे काय लोक असतील त्यांच्या सामान सुमानाची व्यवस्था केलेली होती. लोकांनी आधीच सगळं आणलं, खाऊन पिऊन मोकळे झाले, धान्य उडवून टाकलं सर. शिवाजीराजे म्हणाले आम्हाला कळून आलं, अजब वाटलं, तुम्ही हे सगळं करताय, सगळं सामान संपून टाकलं. उन्हाळा जायचा आहे, पावसाळा परत जायचा आहे, पागा तिथंच आहे. मी गडागडावून सामान मागवलं आहे. मग आता काय, कारकून रेशन करून तुम्हाला देतील, तुम्हाला ते कमी पडेल. मग तुम्ही शेजारच्या गावात जाल, मग शेतकऱ्याकडनं फाटी आणेल, कोण भाजीपाला आणेल. मग ते म्हणतील मुघल आणि आपल्यात फरक काय राहिला. तर त्या शेतकऱ्याला विकायचं असेल तर त्याची किंमत देऊन त्याच्याकडनं विकत तुम्ही घेऊन या, असं शिवाजीराजांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे. मग तुम्ही रांधायला लागाल, चूल पेटवाल, मग उंदीर अविश्रास वात नेईल, मग खण जळतील, पागा जळेल, आणि घोडी जळल्यावर राज्य तरी कशाच म्हणा. घोड्यांच्यावर नितांत प्रेम. शिवाजीराजे रोज पाग्यात जाऊन एक श्लोक म्हणत असत, यस्याश्वास तस्य राज्यम, यस्याश्वास तस्य मेदिनी, यस्याश्वास तस्य सौख्यम, यस्याश्वास तस्य साम्राज्यम. असा तो श्लोक आहे. घोड्यात तर आहे. श्रीकृष्ण तर अर्जुनाचं सारथ्य करायला बसला, घोड्यांचे लगाम हातात घेऊन. भगवंत प्रत्यक्ष बसतोय रथावरती. तो रथ आणला त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला मी सारथ्य करेन, मी हातात शस्त्र घेणार नाही. घेतलं त्यांनी नंतर पुढं, पण तो म्हणाला मी सारथ्य करेन, याचं मी प्रतोद घेऊन बसेन, इथं अर्जुनाच्या रथावर बसेन. अर्जुनावर विलक्षण प्रेम श्रीकृष्णाचं. मारुती आला. मारुती म्हणाला मी वरती जाऊन बसतो. गाडीच्या टपावर बसला जाऊन, तो रथाच्या वरती जाऊन निशाणाच्या तिथं मारुती जाऊन बसला तिथं.
आता मारुती तिथे आहे, हा सारथी आहे श्रीकृष्ण. काय होणार आहे त्या अर्जुनाला आता? तरी पण समोर तो का अतिरथी महारथ्यांचा समुच्चय झालेला, त्या भूमीवर आपलेच भाऊबंद सगळे दिसत आहेत. अर्जुन म्हणाला, मी कुणावर शस्त्र उगारू आणि काय करू? म्हणून गीता सांगावी लागली त्याला सगळी. पण घोड्यांवर ते घोडे दमले. श्रीकृष्ण म्हणाला, अरे घोडे दमले, त्यांना तवाना करायला पाहिजे, पाणी पाजायला पाहिजे, तू विरत हो, रथातनं उतर. अर्जुन उतरला. अर्जुन बाण मारायला लागला रथातनं उतरून. तो म्हणाला, इथं पाणी दिसत नाहीये, मार बाण. अर्जुनाने एक बाण मारला, पाणी आलं वर जमिनीतनं. एक बोरवेल मारली त्यांनी तिथं अर्जुनाने. श्रीकृष्णाने त्या घोड्यांना पाणी पाजलं, त्यांच्या जखमा पुसल्या, त्यांना तवाना केलं, परत आणून झोंपलं. कोण करेल? भगवंत असं करेल कधी? कुठला भगवंत करतो? केलं श्रीकृष्ण.